Welcome in this lecture. Our topic is morphology of flowering plant. तर मागच्या लेक्चरपासून मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट ह्या टॉपिकमधला आपण नेक्स्ट त्यामध्ये पार्ट स्टार्ट केला होता. त्या पार्टचं नाव होतं फ्लॉवर. बघा, ह्या टॉपिकमध्ये आपण स्टडी करताना सुरुवातीला रूट हा एंजिओस्पर्मिक प्लांट पार्ट बघितला होता. रूट नंतर आपण स्टेमचा स्टडी केला होता. स्टेम नंतर लीफचा स्टडी केला होता. या सगळ्या प्लांट ऑर्गनमध्ये सुरुवातीला ह्या प्लांट ऑर्गनची डेफिनेशन, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक, त्याचं स्ट्रक्चर आणि मॉडिफिकेशन्स आपण बघितले होते. आणि ह्यानंतर मग आपण इन्फ्लोरेसन्समध्ये 2 टाईपचा स्टडी केलेला आहे. फर्स्ट जो टाईप आहे त्या टाईपचं नाव आहे रेसिमोज इन्फ्लोरेसन्स अँड सेकंड टाईप इज नोन ॲज ए सायमोज इन्फ्लोरेसन्स. ओके, आता इन्फ्लोरेसन्स झाल्यानंतर आणि मग आपण नेक्स्ट एंजिओस्पर्मिक प्लांट बॉडीमधला जो सगळ्यात ॲट्रॅक्टिव्ह पार्ट आहे ह्या पार्टला स्टडी केला होता. हा पार्ट म्हणजे कोणता आहे? फ्लॉवर. तर बाळांनो, त्यामध्ये फ्लॉवरची डेफिनेशन त्यामध्ये स्टेटमेंट आपण काय सांगितलं होतं डेफिनेशनमध्ये? कोणता पार्ट असा आहे की तो सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी इसेन्शियल आहे? तर तो जो पार्ट आहे त्या पार्टचं नाव आहे फ्लॉवर. ओके, मग फ्लॉवरची डेफिनेशन इथं कशी आपण रिप्रेझेंट केली होती? फ्लॉवर इज मॉडिफाईड शूट फॉर ए सेक्शुअल रिप्रोडक्शन. फ्लॉवर इज ए मॉडिफाईड शूट फॉर ए सेक्शुअल रिप्रोडक्शन. इज मेन फंक्शन इज द सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यानंतर आपण फ्लॉवरचा स्ट्रक्चरचा स्टडी करण्याच्या आधी आपण ह्या फ्लॉवरवर एक चार्ट प्रिपेअर करावा. बघा, चार्टमध्ये तुम्हाला सांगितलं होतं फ्लॉवर कन्सिस्ट हाऊ मेनी पार्ट? फ्लॉवर कन्सिस्ट 2 पार्ट. त्यामध्ये फर्स्ट जो पार्ट त्यामध्ये इंडिकेट केला होता त्या पार्टचं नाव होतं फ्लोरल ॲक्सिस. आणि सेकंड जो पार्ट आहे त्या सेकंड पार्टचं नाव आपण त्यामध्ये अंडरस्टँड करून घेतलं होतं. तो पार्ट आहे फ्लोरल. आणि मग ह्या फ्लोरल ॲक्सिसमध्ये 2 पार्टची नेम्स त्यामध्ये आपण इंडिकेट केली होती. फर्स्ट नेम आहे पेडिसेल आणि सेकंड जे नेम आहे त्याचं नाव आहे थॅलॅमस. मग आता जर फ्लॉवरचे जे पार्ट आपल्याला जर डिटेल्स बघायचे असतील तर कोणकोणत्या पार्टचा आपल्याला स्टडी करायचा आहे? तर त्यामध्ये फर्स्ट पार्ट असणार आहे पेडिसेल, सेकंड पार्ट असणार आहे थॅलॅमस आणि थर्ड जो पार्ट आहे की थॅलॅमसवर प्रेझेंट असणारे फ्लोरल होरल. पण हे जे फ्लोरल होरल आहेत ते 2 पार्ट्समध्ये डिवाईड केलेले आहेत. कोणते 2 पार्ट? तर फर्स्ट जो पार्ट आहे तो असेसरी फ्लोरल होरल किंवा नॉन इसेन्शियल फ्लोरल होरल किंवा त्याला आणखी एक नाव लक्षात ठेवायचं आहे हेल्पिंग फ्लोरल होरल. आता फ्लोरल होरलमधला फर्स्ट पार्ट आपण बघितलेला आहे नॉन इसेन्शियल फ्लोरल होरल आणि सेकंड जो पार्ट आपण त्यामध्ये इंडिकेट केला होता त्या पार्टचं नाव आहे इसेन्शियल फ्लोरल होरल किंवा रिप्रोडक्टिव्ह फ्लोरल होरल. आता नॉन इसेन्शियल फ्लोरल होरल म्हणते की त्यामध्ये आपल्याला 2 नावं लक्षात ठेवायची आहेत. फर्स्ट जे नेम आहे त्याचं नाव आहे कॅलेक्स आणि सेकंड जे नेम आहे त्या सेकंड फ्लोरल होरलचं नाव आहे करोला. आणि इसेन्शियल फ्लोरल होरल कोणते प्रेझेंट असतात फ्लॉवरमध्ये? तर फर्स्ट इसेन्शियल फ्लोरल होरल आहे त्याचं नाव आहे अँड्रोशियम. ओके, आणि अँड्रोशियम असं नुसतं नाव लक्षात ठेवायचं नाही. अँड्रोशियम हा काय आहे? तर मेल इसेन्शियल फ्लोरल होरल. आणि गायनोशियम म्हटलं की आपण तिथे काय सांगता येईल सांगा? गायनोशियम इज ए फिमेल इसेन्शियल फ्लोरल होरल. ओके, मग हे पॉईंट सर्वांना क्लिअर झालेले आहेत. आता त्यामध्ये आपल्याला आजच्या
लेक्चरला आपण स्टडी करणार आहोत. कशाचा स्टडी करणार आहोत? नॉन इसेन्शियल फ्लोरल फूड. ओके. आता मी फक्त सगळ्या डेफिनेशन पुन्हा एकदा रिपीट करते. व्हॉट इज पेडिसेल? पेडिसेल म्हणजे काय? द स्टॉक ऑफ अ फ्लॉवर इज नोन ॲज ए पेडिसेल. Depending upon the presence of the pedicel, flowers are classified into two types. First type is known as a pedicellate flower and second type is known as a sessile flower. Pedicellate flower means the flower with pedicel. And what is the meaning of the sessile flower? Flower without pedicel is known as a sessile flower. म्हणजे ज्याला स्टॉक आहे अशा फ्लॉवरला स्टॉक्ड किंवा पेडिसेल फ्लॉवर असं म्हटलं जातं. आणि ज्या फ्लॉवरमध्ये स्टॉक अब्सेंट असते अशा फ्लॉवरला सेसाईल फ्लॉवर असं म्हटलं जातं. ओके. आता त्यानंतरचा जो पार्ट आहे तो कोणता आपण बघितला होता? थॅलॅमस. जर थॅलॅमसची डेफिनेशन आपल्याला डिफाईन करायची असेल तर ही डेफिनेशन कशी डिफाईन करता येईल? द टीप ऑफ द पेडिसेल which is swollen and expanded. This swollen and expanded terminal portion of a pedicel is known as a thalamus. थॅलॅमसची डेफिनेशन इथं कशी सांगता येईल? थॅलॅमस, द टीप ऑफ पेडिसेल इज swollen and expanded. This swollen and expanded portion of pedicel is known as a thalamus. आणि थॅलॅमसमध्ये MCQसाठी आणखी एक सेंटेन्स लक्षात ठेवायचा आहे. थॅलॅमस कन्सिस्ट कॉम्पॅक्टली अरेंज्ड 4 node and 3 कंडेन्स्ड इंटरनोड. ह्या थॅलॅमसमध्ये नोडची जर संख्या असेल तर ती संख्या किती लक्षात ठेवणार आहात? 4. आणि इंटरनोड्सचे नंबर किती असणार सांगा? 3. थॅलॅमस कन्सिस्ट कॉम्पॅक्टली अरेंज्ड 4 nodes and 3 कंडेन्स्ड इंटरनोड्स. ओके. आता ह्या थॅलॅमसवर काय प्रेझेंट असणार आहे? थॅलॅमसवर फ्लोरल कोरल्स प्रेझेंट असणार आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे फ्लोरल कोरल कन्सिस्ट हाऊ मेनी टाईप? फ्लोरल कोरल कन्सिस्ट 2 टाईप. फर्स्ट टाईप इज नोन ॲज ए नॉन इसेन्शियल फ्लोरल कोरल and second type is known as a essential floral coral. नॉन इसेन्शियलचा अर्थ काय? कोणत्या फ्लोरल कोरलला नॉन इसेन्शियल फ्लोरल कोरल असं म्हटलं जातं? द फ्लोरल कोरल्स विच डज नॉट टेक पार्ट इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. These floral corals are known as a non-essential or accessory or a helping floral coral. ओके. मग सर्वांना नॉन इसेन्शियलची पहिल्यांदा डेफिनेशन सर्वांना समजलेली आहे का? कोणत्या फ्लोरल कोरलला नॉन इसेन्शियल फ्लोरल कोरल असं म्हणतात? द फ्लोरल कोरल्स which does not involve the process of sexual reproduction. These floral corals are known as a non-essential or a accessory floral coral. आणि इसेन्शियलचा अर्थ काय असणार आहे? द फ्लोरल कोरल्स which directly take part in a sexual reproduction. These floral corals are known as a essential floral coral. आता आजच्या लेक्चरला आपल्याला इसेन्शियल फ्लोरल विषयी काही डिस्कशन करायचं नाही. आज आपल्याला फक्त फोकस एकाच पॉईंटवर करायचा आहे, असेसरी फ्लोरल कोरल. ओके. आता असेसरी फ्लोरल कोरलची जर तुम्हाला नेम्स विचारली, समजा आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये असा जर तुम्हाला क्वेश्चन विचारला, एनलिस्ट द असेसरी फ्लोरल कोरल, तर बाळांनो त्यामध्ये 2च नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. फर्स्ट जे नाव आहे त्याचं त्याचं मिनिंग कॅलिक्स.
आणि सेकंड जो फ्लोरल प्लुरल आहे त्या सेकंड फ्लोरल प्लुरलचं नाव आहे करोला. नॉन इसेन्शियल फ्लोरल प्लुरलमध्ये तुम्हाला रिमेंबर करण्यासाठी फक्त 2च नावं रिमेंबर करायचे आहेत. फर्स्ट नेम आहे कॅलेक्स आणि सेकंड नेम आहे करोला. आणि इसेन्शियल म्हटलं तर त्यामध्ये 2 नावं लक्षात ठेवायची आहेत, अँड्रोशियम अँड गायनोशियम. ओके, मग एवढा पॉईंट सर्वांना क्लिअर झालेला आहे का? आता बाळांनो सर्वांनी बोर्ड्सकडे लक्ष द्या. असेसरी फ्लोरल प्लुरल्स कन्सिस्ट हाऊ मेनी टाईप. असेसरी फ्लोरल प्लुरल कन्सिस्ट 2 टाईप. फर्स्ट टाइप is known as a calyx and second type is known as a corolla. त्यामध्ये फर्स्ट जो टाईप आहे त्या फर्स्ट टाईपचं नाव काय आहे? कॅलेक्स. आणि सेकंड जो टाईप आहे त्या सेकंड टाईपचं नाव काय आहे? करोला. आता आधी आपण कॅलेक्स हा पॉईंट डिस्कस करूया. कॅलेक्समध्ये पहिला पॉईंट लक्षात घ्या. कॅलेक्स इज फर्स्ट म्हणजे प्रत्येकाचे रँक आहे. जे 4 फ्लोरल प्लुरल आहेत ना त्याच्या रँक आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. कॅलेक्सची रँक ही फर्स्ट आहे. करोला हा सेकंड फ्लोरल प्लुरल आहे. अँड्रोशियम हा थर्ड फ्लोरल प्लुरल आहे आणि गायनोशियम हा फोर्थ इनरमोस्ट फ्लोरल प्लुरल आहे. मग कॅलेक्समध्ये पहिलं सेंटेन्स इथं काय लक्षात ठेवायचं आहे? कॅलेक्स इज फर्स्ट नॉन इसेन्शियल फ्लोरल प्लुरल. ओके, बघा पुन्हा एकदा फर्स्ट पॉईंट मी रिपीट करत आहे. कॅलेक्स इज फर्स्ट नॉन इसेन्शियल फ्लोरल प्लुरल. ओके, आता ह्यामध्ये आपल्याला सेकंड पॉईंट यामध्ये लक्षात घ्या की त्याचा आपल्याला सिम्बॉल सांगायचा आहे. कॅलेक्स डिनोटेड बाय कॅलेक्सचा जो सिम्बॉल आहे कॅपिटल के. ओके, आता त्यानंतर थर्ड पॉईंट आपल्याला ह्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक जो फ्लोरल प्लुरल आहे तो कोणत्या तरी युनिटपासून किंवा कोणत्या तरी मेंबरपासून फॉर्म झालेला आहे. मग मेंबर ऑफ कॅलेक्स इज नोन ॲज मेंबर ऑफ कॅलेक्स इज नोन ॲज सेकंड. ओके, मग MCQसाठी हा पॉईंट सर्वांनी लक्षात घ्या. काय लक्षात ठेवणार सांगा? कॅलेक्स इज मेड ऑफ सेकंड. कॅलेक्स ही कशापासून फॉर्म झालेली आहे? कॅलेक्स इज मेड ऑफ सेकंड. ओके, आता त्यानंतर सर्वांनी लक्षात घ्या की कॅलेक्सचा स्टडी करताना कॅलेक्समध्ये 2 टाईप आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. कोणते 2 टाईप? फर्स्ट जो टाईप आहे त्या फर्स्ट टाईपचे नाव आहे पॉलिसेपॅलस कॅलेक्स आणि सेकंड जो टाईप आहे त्या सेकंड टाईपचं नाव आहे गॅमोसेपॅलस. पॉलिसेपॅलस कॅलेक्स, गॅमोसेपॅलस कॅलेक्स. आता बाळांनो पॉलिसेपॅलस म्हणजे काय? गॅमोसेपॅलस म्हणजे काय? पहिल्यांदा ह्या 2 टर्म क्लिअर करून घ्या. आता पॉलीचं मिनिंग सर्वांनी लक्षात ठेवायचं फ्री आणि गॅमोचं मिनिंग लक्षात ठेवायचं युनायटेड. ओके, मग पॉलिसेपॅलस कॅलेक्स म्हणजे काय? व्हेन कॅलेक्स कन्सिस्ट फ्री सेपल्स देन इट इज नोन ॲज ए पॉलिसेपॅलस कॅलेक्स. बघा पुन्हा एकदा मी ह्याचं मिनिंग सांगते. पॉलिसेपॅलसचा अर्थ काय लक्षात ठेवणार आहात? व्हेन कॅलेक्स कन्सिस्ट फ्री सेपल देन इट इज नोन ॲज ए पॉलिसेपॅलस. म्हणजे युनायटेड नसतात ह्यामध्ये कॅलेक्स. एवढंच ह्यामध्ये सिम्पल मिनिंग त्याचं लक्षात घ्या. आता सेकंड जो टाईप आहे तो सेकंड टाईप कोणता आहे? गॅमोसेपॅलस. आता गॅमोसेपॅलस म्हणजे काय? व्हेन कॅलेक्स कन्सिस्ट युनायटेड सेपल्स
देन इट इज नोन ॲज ए गॅमोसेपॅलस. गॅमोसेपॅलस म्हणजे काय की ज्या कॅलेक्समध्ये सेपल हे प्री कंडिशनमध्ये अवेलेबल नसतात, तर हे सेपल्स एकमेकांना युनायटेड झालेले असतात, एकमेकांना फ्यूज्ड झालेले असतात, अशा कॅलेक्सला गॅमोसेपॅलस असं म्हटलं जातं. बघा फर्स्ट टर्मिनलमध्ये काय लक्षात ठेवणार आहात, पॉलिसेपॅलस. पॉलिसेपॅलसचं मिनिंग काय लक्षात ठेवणार सांगा, व्हेन सेपल्स आर फ्री इन कॅलेक्स देन इट इज नोन ॲज ए पॉलिसेपॅलस. आणि गॅमोसेपॅलस म्हणजे काय, व्हेन सेपल्स आर युनायटेड ऑर फ्यूज्ड देन इट इज नोन ॲज ए गॅमोसेपॅलस. आता मला नुसतं आपल्याला टर्म्स नको आहे, त्याला ओरिएंटेड त्याचं एक्झाम्पल पण सांगता आलं पाहिजे. तर पॉलिसेपॅलसचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं, ब्रासिका. आणि गॅमोसेपॅलसचं एक्झाम्पल आहे चायना रोज. ओके बघा पॉलिसेपॅलस गॅमोसेपॅलस. पॉलिसेपॅलस म्हणजे काय, व्हेन सेपल्स आर फ्री. गॅमोसेपॅलस म्हणजे काय, व्हेन सेपल्स आर युनायटेड ऑर ए सेपल्स आर फ्यूज्ड. पॉलिसेपॅलसचे एक्झाम्पल आहे ब्रासिका, गॅमोसेपॅलसचे एक्झाम्पल आहे चायना. ओके मग बघा पुन्हा एकदा कॅलेक्स जे काही थोडेसे इंट्रोडक्टरी पॉईंट मी सांगते. फर्स्ट पॉईंट, कॅलेक्समध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, कॅलेक्स इज फर्स्ट नॉन इसेन्शियल ऑर असेसरी फ्लोरल व्होरल. ओके सेकंड पॉईंट त्याचा सिम्बॉल कसं असणार आहे सांगा, कॅपिटल के. थर्ड पॉईंट ह्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, तर कॅलेक्स इज मेड अप ऑफ सेपल. कॅलेक्सचं जे युनिट आहे त्या युनिटला नाव काय लक्षात ठेवायचं आहे सांगा, सेपल. पण जेव्हा ह्या सेपल फ्री असतात तेव्हा अशा कॅलेक्सला काय म्हणायचं, पॉलिसेपॅलस. आणि जेव्हा सेपल्स या युनायटेड असतात, फ्यूज्ड असतात, तेव्हा त्या कॅलेक्सला गॅमोसेपॅलस असं मिनिंग लक्षात ठेवायचं आहे. ओके आता त्यानंतर पेटॅलॉइड सेपलचा अर्थ काय, जर सेपल ह्या पेटलसारख्या कलर्ड असतील तर अशा सेपलला पेटॅलॉइड सेपल असं म्हणतात. जनरली लक्षात घ्या की सेपलचा कलर हा ग्रीन असतो. ग्रीन कलर काय इंडिकेट करणार, प्रेझेन्स ऑफ द क्लोरोफिल पिगमेंट. आणि क्लोरोफिल पिगमेंट जिथं प्रेझेंट असतात तो पार्ट कोणत्या प्रोसेसमध्ये टेक पार्ट करणार आहे, फोटोसिंथेसिस. म्हणजे इन जनरल कॅलेक्सचं जर फंक्शन फोटोसिंथेसिस हे केव्हा असणार आहे, जर त्या कॅलेक्समधला सेपलचा कलर जर ग्रीन असेल तर. पण जर सेपलचा कलर ग्रीन नसून पेटलसारखा असा कलरफुल असेल तर अशा सेपलला पेटॅलॉइड सेपल असं म्हटलं जातं. आणि पेटॅलॉइड सेपलचं जर तुम्हाला फंक्शन विचारलं तर बाळांनो ह्यामध्ये फंक्शन आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की नेहमी लक्षात घ्या की ॲट्रॅक्टिव्ह जो पार्ट आहे फ्लॉवरचा म्हणजे थोडक्यात पेटल्स, हा पार्ट कशासाठी प्रेझेंट असणार, टू ॲट्रॅक्ट पॉलिनेटर. पॉलिनेटर्स कुणाला म्हणतो की जे पॉलिनेशन प्रोसेस घडवून आणतात, परागीकरणाची प्रोसेस घडवून आणतात. मग त्यामध्ये इन्सेक्ट असतील, बर्ड्स असतील. ओके मग ह्या पॉलिनेटर्सला ॲट्रॅक्ट करण्यासाठी जे पेटॅलॉइड सेपल्स आहेत ते त्यामध्ये पॉलिनेशन ह्या प्रोसेसमध्ये टेक पार्ट करतात. ओके आणि पेटॅलॉइडनंतर ह्यामध्ये लक्षात घ्या की पॅपस कॅलेक्स. आता पॅपसचा अर्थ काय की कोणत्या कॅलेक्सला पॅपस कॅलेक्स असं म्हटलं जातं, व्हेन कॅलेक्स बिकम हेअरी देन इट इज नोन ॲज ए पॅपस कॅलेक्स. ओके त्यानंतर बघा आता कॅलेक्सचं ड्युरेशन किती आहे, म्हणजे कॅलेक्सची गळती केव्हा होते, ते फॉलोअप कधी होतात, त्यावरनं ह्या कॅलेक्समधले 3 टाईप लक्षात ठेवायचे आहेत. बघा कोणते 3 टाईप, कॅडिकस कॅलेक्स, डेसिड्युअस कॅलेक्स आणि पर्सिस्टंट कॅलेक्स. बघा नावं पहिल्यांदा लक्षात घ्या, डिपेंडिंग अपॉन द ड्युरेशन or lifespan of calyx. Calyx are classified into how many types? 3 types.
फर्स्ट जो टाईप आहे तो फर्स्ट टाईप कोणता असणार आहे सांगा, कॅड्युकस. सेकंड जो टाईप आहे त्याचं नाव आहे डेसिड्युअस आणि थर्ड जो टाईप आहे तो पर्सिस्टंट कॅलेक्स आहे. आता कॅड्युकस कॅलेक्स म्हणजे काय, व्हेन सेपल्स फॉल ऑफ किंवा सेपल्स त्या फ्लॉवरमधून कळून येणार, व्हेन सेपल्स फॉल ऑफ आफ्टर द फ्लॉवर बड ओपन देन इट इज नोन ए कॅड्युकस कॅलेक्स. म्हणजे जेव्हा फ्लॉवरचं ओपनिंग होणार तेव्हा त्यामधल्या ज्या सेपल्स आहेत त्या काय होणार सांगा, फॉल ऑफ होणार. तेव्हा अशा कॅलेक्सला काय म्हटलं जाणार आहे सांगा, कॅड्युकस कॅलेक्स. Means sepals fall off after the bud open, flower bud open, then it is known as a caducous calyx. आणि कॅड्युकस कॅलेक्सचं बेस्ट एक्झाम्पल कॉपी म्हणजे अर्जिनोम. हे बघा. आता डेसिड्युअस कॅलेक्सचा अर्थ काय, डेसिड्युअस कॅलेक्स म्हणजे काय, व्हेन सेपल्स फॉल ऑफ आफ्टर द फ्रूट फॉर्मेशन then it is called as a deciduous calyx. आणि डेसिड्युअस कॅलेक्सचे जर तुम्हाला एक्झाम्पल विचारले तर त्यामध्ये दोन एक्झाम्पल सांगा. फर्स्ट एक्झाम्पल आहे लोटस आणि सेकंड एक्झाम्पल आहे मस्टर्ड. त्यानंतर पर्सिस्टंट कॅलेक्स म्हणजे काय, आता पर्सिस्टंट म्हणजे काय की फ्रूट फॉर्म जरी झालं, फ्रूट फॉर्मेशन जरी झालं तरी त्यामध्ये सेपल्स सर्व्हाइव्ह असतात, सेपल्स प्रेझेंट असतात ॲट द टाईम ऑफ द फ्रूट फॉर्मेशन. देन इट इज नोन ॲज ए पर्सिस्टंट कॅलेक्स. आणि पर्सिस्टंट कॅलेक्सचं ते बेस्ट जर आपल्याला एक्झाम्पल बघायचं असेल तर ते एक्झाम्पल कोणतं असणार आहे सांगा, ब्रिंजल. ब्रिंजलमध्ये बघा सर्वांनी अशी कॅलेक्स बघितली असतील. तर ही कॅलेक्स फ्रूट फॉर्म जरी झालं तरी ह्यामध्ये ह्या प्लांटमध्ये किंवा ब्रिंजलमध्ये हे कॅलेक्स प्रेझेंट असतात, पर्सिस्टंट असतात. म्हणून ब्रिंजल, त्यानंतर पी, चिली, these are the examples in which the persistent calyx is present. बघा कॅलेक्समध्ये कोणकोणते पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. कॅलेक्स इज ए फर्स्ट नॉन इसेन्शियल फ्लोरल कोरल. सेकंड पॉईंट सिम्बॉल व त्याचा काय असणार आहे सांगा, कॅपिटल के. कॅलेक्सचं जे युनिट आहे ते कोणतं लक्षात ठेवणार आहे सांगा, सेपल. जर सेपल्स फ्री असतील तर अशा कॅलेक्सला काय म्हणायचं, पॉलीसेपॅलस. जर सेपल्स युनायटेड असतील तर अशा कॅलेक्सला म्हणायचं गॅमोसेपॅलस. त्यानंतर जर सेपलचा कलर हा पेटलसारखा असेल तर अशा कॅलेक्सला पेटॅलॉइड सेपल्स असं म्हटलं जाणार. आणि जर कॅलेक्स इज मॉडिफाईड इनटू हेरी स्ट्रक्चर देन इट इज नोन ॲज ए पॅपस कॅलेक्स. आणि पॅपस कॅलेक्स नंतर तुम्हाला आणखी काय सांगितलं होतं की ड्युरेशन ऑफ द सेपल्स. त्यावरून ह्या कॅलेक्समध्ये टाईप लक्षात ठेवायचे आहे. फर्स्ट जो टाईप आहे तो कोणता असणार आहे सांगा, कॅड्युकस कॅलेक्स. सेकंड जो टाईप आहे त्याचं नाव काय असणार आहे सांगा, डेसिड्युअस कॅलेक्स. आणि थर्ड जो टाईप आहे त्या थर्ड टाईपचं नाव काय असणार आहे, पर्सिस्टंट कॅलेक्स. कॅड्युकसचा अर्थ काय सांगितलं होता, व्हेन सेपल्स फॉल ऑफ ॲट आफ्टर फ्लॉवर बड ओपन. डेसिड्युअस कॅलेक्सचं मिनिंग काय सांगितलं होतं, व्हेन सेपल्स फॉल आफ्टर द फ्रूट फॉर्मेशन. आणि पर्सिस्टंट कॅलेक्स म्हणजे काय, व्हेन कॅलेक्स persistent or survive at the time of the fruit formation, then it is known as a persistent calyx. कॅड्युकस कॅलेक्स एक्झाम्पल कोणतं लक्षात ठेवणार आहात, अर्जिनोम किंवा त्यालाच आणखी एक नाव काय आहे, पॉपी. डेसिड्युअसमध्ये नाव काय लक्षात ठेवायचं आहे, लोटस, मस्टर्ड. आणि पर्सिस्टंट कॅलेक्सचे एक्झाम्पल कोणते आहे सांगा, ब्रिंजल आहे, पी आहे, चिली आहे. ओके. आता ह्यानंतर बाळांनो आपल्याला ह्या कॅलेक्सची फंक्शन्स बघायचे आहे. तर कॅलेक्स हा फ्लॉवरमधला सगळ्यात बाहेरचा पार्ट आहे. म्हणजे त्याचं फर्स्ट फंक्शन काय असणार आहे सांगा, कॅलेक्स प्रोटेक्ट फ्लोरल फोरल्स इन ए बड कंडिशन. जेव्हा फ्लॉवर बड कंडिशनमध्ये प्रेझेंट असणार आहे तेव्हा त्या फ्लॉवरमध्ये जे फ्लोरल फोरल्स प्रेझेंट आहेत
इसेन्शियल फ्लोरल व्होरल्स प्रेझेंट आहेत. अँड्रोशियम असू द्या, गायनोशियम असू द्या, यांचं प्रोटेक्शन करण्याचं काम हे कोण करणार सांगा? कॅलेक्स. मग कॅलेक्समध्ये फर्स्ट फंक्शन तिथं काय लक्षात ठेवायचं आहे सांगा? प्रोटेक्शन. ओके. आता त्यानंतर सेकंड पॉईंट, शक्यतो बघा त्याला एक्सेप्शनल केस पण आहे. शक्यतो सेपलचा कलर ग्रीन असतो. ग्रीन कलर म्हणजे कोणत्या प्रोसेसमध्ये त्या टेक पार्ट करणार आहेत? दे टेक पार्ट व्हेन्स, असं तिथं सेंटेन्स तुम्ही मेन्शन करा. व्हेन सेपल्स आर ग्रीन इन कलर देन दे टेक पार्ट इन प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आणि जर ह्या सेपलचा कलर ॲट्रॅक्टिव्ह असेल, पेटलसारखा असेल, कलरफुल असतील, तर तिथं मात्र ह्या कॅलेक्सचं फंक्शन काय असणार आहे सांगा? दे अट्रॅक्ट इन्सेक्ट ऑर पॉलिनेटर फॉर द प्रोसेस ऑफ द पॉलिनेशन. ओके. आता फोर्थ फंक्शन मगाशी सांगितल्याप्रमाणे पॅपस कॅलेक्स. पॅपस कॅलेक्स म्हणजे काय की जी कॅलेक्स हेरी स्ट्रक्चरमध्ये मॉडिफाईड झालेली आहे. मग ह्या पॅपस कॅलेक्सचं फंक्शन काय आहे? डिस्पर्सल ऑफ फूड. बघा हे तुम्हाला एक वेगळा क्वेश्चन म्हणून पण ह्यावर तुम्हाला विचारू शकतील. व्हॉट इज द फंक्शन ऑफ द पॅपस कॅलेक्स? पॅपस कॅलेक्स हेल्पफुल फॉर द डिस्पर्सल ऑफ अ फ्रूट. आणि डिस्पर्सल म्हणजे काय? एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर त्याची डिस्प्लेसमेंट होईल. ओके. मग आता कॅलेक्सची पुन्हा एकदा फंक्शन सांगते. फर्स्ट फंक्शन आहे प्रोटेक्शन, सेकंड फंक्शन आहे फोटोसिंथेसिस, थर्ड फंक्शन अट्रॅक्ट इन्सेक्ट फॉर क्रॉस पॉलिनेशन, फोर्थ फंक्शन डिस्पर्सल ऑफ फ्रूट. ओके. तर असे सगळे फ्लोरल व्होरलमधला फर्स्ट पार्ट जो आहे तो आपण डिस्कस केलेला आहे कॅलेक्स. तर त्यानंतर पाहणं आपल्याला सेकंड पार्ट बघायचं आहे. जसं कॅलेक्समध्ये आपण राईट सांगताना काय सांगतो? फर्स्ट आहे. मग करोलामध्ये काय सांगणार सांगा? करोला इज सेकंड नॉन इसेन्शियल ऑर ए असेसरी फ्लोरल व्होरल. जसा कॅलेक्सचा सिम्बॉल व कॅपिटल के आहे तसा करोलाचा सिम्बॉल लक्षात घ्या कॅपिटल सी. ओके. आणि कॅलेक्समध्ये सांगताना आपण काय सांगतोय? थर्ड पॉईंट की त्याचं युनिट सेपल. जसं कॅलेक्सचं युनिट सेपल आहे तसं करोलाचं युनिट लक्षात ठेवायचं पेटल्स. पेटल्स ह्या स्वीट असतात टेस्टला, त्याला छानपैकी सुगंध असतो आणि त्यामुळं ह्या करोलाचं मेनली फंक्शन काय असणार आहे? दे अट्रॅक्ट इन्सेक्ट फॉर क्रॉस पॉलिनेशन. ते काय करणार सांगा? दे अट्रॅक्ट इन्सेक्ट फॉर क्रॉस पॉलिनेशन. आता ह्यानंतर आपल्याला जसे आपण कॅलेक्समध्ये टाईप बघितले होते बघा, पॉलिसेपॅलस आणि गॅमोसेपॅलस, त्याचप्रमाणे करोलामध्ये सुद्धा ह्या पेटलच्या नेचरवरनं त्यामध्ये दोन टाईप आपण अंडरस्टँड करून घेणार आहोत. तर त्यामध्ये बाळांनो फर्स्ट टाईपचं नाव लक्षात घ्या पॉलिपेटॅलस आणि सेकंड जो टाईप आहे त्या सेकंड टाईपचं नाव आहे गॅमोपेटॅलस. आता ह्यामध्ये डिफरन्स काय? पॉलिपेटॅलस म्हणजे काय आणि गॅमोपेटॅलस म्हणजे काय? पॉलीचा अर्थ काय सांगितलं होता मगाशी? फ्री. आणि गॅमोचा अर्थ काय? युनायटेड किंवा फ्युज्ड. मग ज्या करोलामध्ये पेटल्स हे फ्री असतात, फ्रीचा अर्थ काय की ते एकमेकांना युनायटेड झालेले नसतात, अशा करोलाला काय म्हणायचं सांगा? पॉलिपेटॅलस. मगाचा वर्ड कॅलेक्सच्या बाबतीत काय होता? पॉलिसेपॅलस. इथं मात्र वर्ड्स थोडंसं वर्डिंग कसं चेंज होतं आहे? पॉलिसेपॅलसच्या ऐवजी चेंज वर्ड काय असणार आहे सांगा? पॉलिपेटॅलस. आणि त्यामध्ये सेकंड पॉईंट सेकंड टाईप कोणता लक्षात ठेवायचा आहे? गॅमोपेटॅलस. जसं पॉलिपेटॅलसमध्ये आपण काय सांगतोय की पेटल्स ह्या फ्री असतात, गॅमोपेटॅलसमध्ये काय सांगायचं की पेटल्स युनायटेड असतात. गॅमोपेटॅलस पेटल्स आर युनायटेड. गॅमोपेटॅलसचा अगदी बेस्ट एक्झाम्पल धतुरा आहे बघा. धतुरा हे फ्लॉवर सर्वांनी बघितलं असेल. ह्यामध्ये ज्या पेटल्स आहेत ते एकमेकांना फ्युज्ड झालेले असतात आणि असा त्यामध्ये फनेल शेप तयार होतो करोलाचा.
म्हणजे गॅमोपेटॅलसचं जर तुम्हाला एक्झाम्पल विचारलं तर त्यामध्ये एक्झाम्पल लक्षात घ्या धतुरा आणि पॉलीपेटॅलसमध्ये पेटल्स ह्या कशा असणार आहे, फ्री असणार आहे. त्याचं एक्झाम्पल कोणतं असणार आहे, समजा रोज असणार आहे. ओके, म्हणजे ज्या करोलामध्ये पेटल्स फ्री असतात अशा करोलाला पॉलीपेटॅलस असं म्हटलं जाणार. आणि ज्या करोलामध्ये पेटल्स ह्या युनायटेड असतात अशा पेटल्सला गॅमोपेटॅलस हा वर्ड लक्षात ठेवायचा आहे. पॉलीपेटॅलसचं एक्झाम्पल लक्षात घ्या रोज आणि गॅमोपेटॅलसचं एक्झाम्पल सर्वांना लक्षात ठेवायचं आहे धतुरा. कॅलेक्समध्ये पॉलीसेपॅलस, गॅमोसेपॅलस. तसं करोलामध्ये पॉलीपेटॅलस, गॅमोपेटॅलस. कॅलेक्स म्हटलं की वर्ड कोणता लक्षात ठेवायचा, सेपल. करोला म्हटलं की वर्ड कोणता लक्षात ठेवायचा, पेटल. आणि मग तुम्हाला जर क्वेश्चन विचारला व्हॉट इज द फंक्शन ऑफ द करोला, तर करोला तुम्हाला सांगितलेलं आहे की अट्रॅक्ट करणार. कुणाला अट्रॅक्ट करणार आहे, पॉलिनेटर्सला, फॉर द प्रोसेस ऑफ द क्रॉस पॉलिनेशन. ओके, तर असेसरी फ्लोरल व्होरल्स. फर्स्ट असेसरी फ्लोरल व्होरल्स कोणता बघितलेला आहे, कॅलेक्स. सेकंड कोणता बघितलेला आहे, करोला. कॅलेक्समध्ये त्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे, पॉलीसेपॅलस म्हणजे काय, गॅमोसेपॅलस म्हणजे काय, त्यानंतर नेक्स्ट त्यामध्ये कॅडोकस कॅलेक्स म्हणजे काय, डेसिडिवस कॅलेक्स म्हणजे काय, पर्सिस्टंट कॅलेक्स म्हणजे काय आणि पॅपस कॅलेक्स म्हणजे काय. आणि कॅलेक्सचे फंक्शन प्रोटेक्शन असणार आहे, फोटोसिंथेसिस असणार आहे, अट्रॅक्ट इन्सेक्ट फॉर क्रॉस पॉलिनेशन अँड इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द डिस्पर्सल ऑफ द फ्रूट. आणि करोलामध्ये कोणते दोन वर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत, पॉलीपेटॅलस, गॅमोपेटॅलस. पॉलीपेटॅलसमध्ये काय लक्षात ठेवा सांगा, पेटल्स आर फ्री. गॅमोपेटॅलसमध्ये पेटल्स आर युनायटेड. आणि पॉलीपेटॅलसचं बेस्ट एक्झाम्पल आहे रोज आणि गॅमोपेटॅलसचं एक्झाम्पल आहे धतुरा. आणि कॅलेक्सचा जो सिम्बॉल आहे तो कॅपिटल के आहे, करोलाचा जो सिम्बॉल आहे तो कॅपिटल सी आहे. आणि मगाशी आणखी एक सांगायचं राहिलं की ब्रॅक्टो, फ्लॉवरमध्ये आणखी एक प्रेझेंट असणारा ब्रॅक्टो. म्हणजे लिपमध्ये जसं आपण सांगतो स्टिप्यूल्स प्रेझेंट असतात, तसं व्हेजिटेटिव्ह शूट और ए लिफी स्ट्रक्चर प्रेझेंट इन द ॲक्झिल ऑफ द लिप, इट इज नोन ॲज ए ब्रॅक्टो. आणि ज्या फ्लॉवरमध्ये ब्रॅक्ट प्रेझेंट असते अशा फ्लॉवरला ब्रॅक्टिएट फ्लॉवर असं म्हटलं जातं. आणि ज्या फ्लॉवरमध्ये ब्रॅक्ट अब्सेंट असते अशा फ्लॉवरला इब्रॅक्टिएट फ्लॉवर असं म्हटलं जातं. बघा, मागच्या लेक्चरला आपण काही टर्मिनॉलॉजी बघितलं होतं. कंप्लीट म्हणजे काय, इनकम्प्लीट म्हणजे काय, युनिसेक्शुअल म्हणजे काय, बायसेक्शुअल म्हणजे काय, स्टॅमिनेट फ्लॉवर म्हणजे काय, पिस्टिलेट फ्लॉवर म्हणजे काय, मोनोशियस म्हणजे काय, डायोशियस म्हणजे काय, पेडिसिलिएट, सेसाईल फ्लॉवर. आणि त्यामध्ये आणखी एक टर्म लक्षात घ्या, ब्रॅक्टिएट फ्लॉवर अँड इब्रॅक्टिएट फ्लॉवर. ब्रॅक्टिएट फ्लॉवरमध्ये काय लक्षात ठेवणार, द फ्लॉवर विथ ब्रॅक्ट. आणि इब्रॅक्टिएटमध्ये काय लक्षात ठेवणार सांगा, फ्लॉवर विथआउट ब्रॅक्ट इज नोन ॲज ए इब्रॅक्टिएट फ्लॉवर. आणि ब्रॅक्ट म्हणजे काय, लिपी स्ट्रक्चर which is or a vegetative shoot which is present in the axil of the leaf, it is known as a ब्रॅक्ट. मग ब्रॅक्ट ही काही फ्लॉवरमध्ये प्रेझेंट असते, काही फ्लॉवरमध्ये अब्सेंट असते. लिप म्हटलं की वर्ड लक्षात ठेवायचा स्टिप्यूल आणि फ्लॉवर म्हटलं की वर्ड लक्षात ठेवायचा ब्रॅक्ट. कॅलेक्सचं युनिट आहे सेपल, करोलाचं युनिट आहे पेटल. पॉलीसेपॅलस, गॅमोसेपॅलस, पॉलीपेटॅलस, गॅमोपेटॅलस. त्यानंतर नेक्स्ट पॅपस कॅलेक्स, कॅडोकस कॅलेक्स, डेसिडिवस कॅलेक्स आणि पर्सिस्टंट कॅलेक्स. आता यामध्येच आपल्याला आणखी पार्टचा थोडा स्टडी करायचा आहे. आता पहिल्यांदा त्या पार्टचं नाव लक्षात घ्या, पेरियांथ. आता पेरियांथ म्हणजे काय, कशाला पेरियांथ असं म्हटलं जातं, इन सम फ्लॉवर कॅलेक्स अँड करोला इज अनडिफरन्शिएटेड. म्हणजे ओळखूच येत नाही की यातला कॅलेक्स हा पार्ट कोणता आहे आणि करोला हा पार्ट कोणता आहे. मग जेव्हा अशी कंडिशन फ्लॉवरमध्ये प्रेझेंट असते तेव्हा त्याला टुगेदर टर्म वापरायचे आहे पेरियांथ. When in a flower calyx and corolla is undifferentiated, then it is known as a perianth. आणि बाळांनो, पेरियांथचा जो सिम्बॉल आहे तो सर्वांनी लक्षात घ्या, कॅपिटल पी. पेरियांथचा सिम्बॉल काय लक्षात ठेवणार आहात, कॅपिटल पी.
पेरियांथमध्ये त्याचं युनिट लक्षात ठेवायचं आहे. कॅलेक्स म्हटलं की सेपल, करोला म्हटलं की पेटल, पेरियांथचं युनिट आहे टेपल्स. शक्यतो जे लिलिएसी मेंबरमधले जे प्लांट आहेत त्यामध्ये पेरियांथ, त्या फ्लॉवरमध्ये पेरियांथ प्रेझेंट असते. आणि पेरियांथ कशाला म्हणायचं? व्हेन कॅलेक्स अँड करोला इज नॉट डिस्टिंग्विश्ड टू इच अदर देन इट इज नोन ॲज ए पेरियांथ. आणि पेरियांथचा जो मेंबर आहे त्या मेंबरला काय म्हणायचं सांगा? टेपल्स. आता जसं आपण कॅलेक्समध्ये पॉलिसेपॅलस, कॅमोपेटॅलस, सेपॅलस, करोलामध्ये पॉलीपेटॅलस, गॅमोपेटॅलस, तसं ह्या टेपल्समध्ये म्हणजे पेरियांथमध्ये सुद्धा आपल्याला 2 वर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत. कोणते 2 वर्ड्स आहेत बघा? फर्स्ट जो वर्ड आहे त्याचं नाव आहे पॉलीफिलस आणि सेकंड जो वर्ड आहे तो गॅमोफिल्स. मग अशी सांगितल्याप्रमाणे पॉलीचा अर्थ काय लक्षात ठेवणार आहात सांगा? फ्री. आणि गॅमोचा अर्थ काय असणार आहे सांगा? फ्युज्ड. व्हेन इन फ्लॉवर टेपल्स आर फ्री देन इट इज कॉल्ड ॲज ए पॉलीफिलस. आणि गॅमोफिलसचा अर्थ काय असणार आहे सांगा? व्हेन इन फ्लॉवर टेपल्स आर युनायटेड or fused then it is a गॅमोफिलस. बाळांनो 2 टर्म समान समजलेल्या आहेत का? पहिली जी टर्म आहे ती कोणती सांगितलेली आहे सांगा? पॉलीफिलस. आणि सेकंड जी टर्म आहे ती कोणती आहे? गॅमोफिलस. कुणाला रिलेटेड आहे? पेरियांथ. पेरियांथ म्हणजे काय? जर फ्लॉवरमध्ये कॅलेक्स आणि करोला जर अनडिफरेन्शिएटेड असतील तर अशा फ्लॉवरमध्ये पेरियांथ प्रेझेंट असतात. पेरियांथचं जे युनिट आहे त्याला काय म्हणायचं सांगा? टेपल्स असं म्हटलं जातं. आणि आणखी एक ह्यामध्ये काय लक्षात ठेवणार आहात सांगा? की जर टेपल्स फ्री असेल तर अशा पेरियांथला काय म्हणायचं सांगा? पॉलीफिलस. आणि जर टेपल्स युनायटेड असतील तर अशा पेरियांथला काय म्हणायचं सांगा? गॅमोफिलस. सेपॅलॉइड पेरियांथ म्हणजे काय? जर पेरियांथ म्हणजे टेपलचा जर कलर ग्रीन असेल तर अशा पेरियांथला सेपॅलॉइड पेरियांथ म्हटलं जातात. पेटलॉइड पेरियांथ म्हणजे काय? जर टेपलचा कलर हा पेटलसारखा असेल तर अशा पेरियांथला काय म्हणायचं? पेटलॉइड. सेपॅलॉइड पेरियांथ असेल तर फंक्शन काय असणार आहे? फोटोसिंथेसिस. आणि पेटलॉइड पेरियांथ असेल तर फंक्शन काय असणार आहे सांगा? अट्रॅक्ट इन्सेक्ट और पॉलिनेटर फॉर ए क्रॉस पॉलिनेशन. आणि पेरियांथ ज्या प्लांटच्या फ्लॉवरमध्ये प्रेझेंट आहे अशा फ्लॉवरचे एक्झाम्पल लक्षात घ्या. लिली आहे, ॲमॅरॅन्थस आहे आणि सेलुसिया आहे. तर बाळांनो अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण नॉन इसेन्शियल फ्लोरल ओरलमध्ये 2 फ्लोरल ओरलचा स्टडी केला होता. त्यामध्ये फर्स्ट बघितलेला आहे कॅलेक्स आणि करोला. आणि काही फ्लॉवरमध्ये मात्र कॅलेक्स आणि जे करोला आहेत ते अनडिफरेन्शिएटेड असतात. अशा फ्लॉवरच्या मेंबरला पेरियांथ असं म्हटलं जातं. आणि पेरियांथचं जे युनिट आहे त्या युनिटचं नाव आहे टेपल. मग टेपलमध्ये पॉलीफिलस, गॅमोफिलस, पेटॅलॉइड पेरियांथ, सेपॅलॉइड पेरियांथ ही नावं लक्षात ठेवायची आहेत. आणि पेरियांथ ज्या फ्लॉवरमध्ये प्रेझेंट आहे त्या फ्लॉवरची नावं लक्षात घ्या. लिली आहे, त्यानंतर ॲमॅरॅन्थस आहे आणि सेलुसिया आहे. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण कॅलेक्स म्हणजे काय, करोला म्हणजे काय, पेरियांथ म्हणजे काय ह्या पार्टचा स्टडी केलेला आहे. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इसेन्शियल फ्लोरल कोणते आहोत, अँड्रोशियम आणि गायनोशियम त्यांच्या स्ट्रक्चरचा आपण स्टडी करणार आहोत. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.